स्वाईप करताय थोड्या वेळ थांबा. आजचा व्हिडिओ आपण वारंवार स्क्रोल का करतो, स्वाईप का करतो, वारंवार रील्स का बघतो याविषयीचा आहे. हा आहे हर्षल. तो आपले दैनंदिन कामं पूर्ण करून बेडवर आलेला आहे. झोपण्याच्या तो तयारीत आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहे आणि त्याने ठरवले 10 मिनिटाची रील बघू आणि नंतर झोपी जाऊ. 10 सेकंद असे करून 10 वाजताचे रील्स त्याने चालू केले. सगळे रूममध्ये अंधार आहे. सगळीकडे जग झोपलेलं आहे, पण त्याच्या डोळ्यावरती निळा प्रकाश त्याला काही झोपू देत नाही. आणि रात्रीचे 10 पहाटेचे 4 कधी वाजले त्याला कळले नाही. पूर्ण मेंदू त्याचा थकलेला आहे, शरीर थकलेले आहे. असे का घडते? त्याचे कारण आहे डोपामिन. एक व्हिडिओ बघितला की आपल्या मेंदूमध्ये डोपामिन वाढते. डोपामिन हे रिवॉर्ड देणारे हार्मोन आहे. रिवॉर्ड देणारे म्हणजे क्षणिक सुख देणारे. एक रील बघितला की आपल्याला क्षणिक सुखाची अनुभूती मिळते आणि क्षणिक सुख मिळाल्यावर अजून एक रील बघण्याची इच्छा होते. डोपामिन हे अपेक्षा ठेवणारा हार्मोन आहे. म्हणजे हा व्हिडिओ आहे, याच्यापेक्षा पुढचा व्हिडिओ भारी असणार आहे, त्याच्या पुढचा व्हिडिओ याच्यापेक्षा भारी असणार आहे, असं करून माणसाला स्क्रोलिंगची सवय लागते आणि ते सगळे बनते डोपामिनमुळे. त्यामुळे हर्षल रात्रीच्या 10 वाजेपासून पहाटेच्या 4 वाजेपर्यंत नुसतं स्क्रोलिंग करतो आहे. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेलेला आहे. त्याचे पूर्ण काम नैराश्यात गेलेले आहे. त्याला त्याचा स्वतःचाच राग येत आहे. पण कसे तरी काम आटपून तो परत बेडवर आलेला आहे आणि डोपामिनने परत रीलची मागणी केलेली आहे. डोपामिन हे अपेक्षा ठेवतं, तसंच डोपामिन हे ॲडिक्टिव्ह पण बनवतं. त्याच्या मेंदूच्या डोपामिनने आता परत रील्सची मागणी केली आहे आणि हा हर्षल आता परत रील्स बघण्यात 10 वाजता मग्न होणार आहे, तो रात्रीच्या 4 वाजेपर्यंत. असा हे दुष्टचक्रात हा हर्षल अडकलेला आहे. डोपामिन हार्मोन नेमके काय असते? तर हे मेंदूच्या मुळाशी म्हणजे बेसशी तयार होणारे जे संप्रेरक असते त्याला डोपामिन म्हणतात. डोपामिनचं नेमकं कार्य तो परत एकच गोष्ट परत करा याच्यासाठी तो हार्मोन तयार झालेला असतो. आनंदाचा क्षण, सुख जागवणारे क्षण आणि परत तीच गोष्ट मेंदूला उत्तेजित करत असेल तर त्याच्या पाठीमागे डोपामिन असतं. डोपामिनचं दुसरं कार्य असतं मोटर कंट्रोल. दैनंदिन हालचाल करण्यास, कोऑर्डिनेशन ठेवण्यास, हालचाल नियंत्रित करण्यास डोपामिन हे मदत करते. तसेच एकाग्रता, स्थिरचित्त, डिसिजन घेण्याची क्षमता वाढवण्यास डोपामिन कार्यरत असते. डोपामिन कमी झाल्यास आळस, चिडचिडेपणा, लो मोटिव्हेशन आणि डिप्रेशन, उदास वाटणे असे डोपामिन कमी झाल्यावर आढळते. आणि डोपामिन जास्त झालं तर चिडचिडेपणा, रागवल्यासारखे होणे, सायकोसिस अशी त्याची लक्षणं जाणवतात. डोपामिन हे आनंदाचे क्षण, सुख जागवणारे हार्मोन आहे आणि तीच गोष्ट वारंवार करण्यास उत्तेजित करणारे हार्मोन आहे. मोबाईलचे व्यसन, दारू, कोकेन, अफीम यामुळे माणसाला तीच गोष्ट वारंवार करण्याची इच्छा होते. त्याच्या पाठीमागे असते डोपामिन. डोपामिन, दारू, मोबाईलचं व्यसन, शॉपिंग या गोष्टीमुळे माणसाला क्षणिक सुख मिळते आणि या क्षणिक सुखाची पातळी तेवढीच राहावी यासाठी डोपामिन हे कार्यरत राहते आणि त्यामुळे डोपामिन त्याच गोष्टी परत परत करण्यास प्रेरित करते. समजा आपल्याकडे एक कुत्रा आहे आणि तो पाळलेला आहे. त्याला आपण बॉल आणायला लावतो आणि तो परत आल्यावरती आपण त्याला रिवॉर्ड म्हणून बिस्किट देतो. परत बॉल आणण्यासाठी परत बिस्किट रिवॉर्ड देतो. तीच क्रिया वारंवार होण्यासाठी आपण वारंवार रिवॉर्ड देत असतो. ह्या वारंवार रिवॉर्डच्या पाठीमागे क्षणिक आनंद असतो आणि तो आनंद कुत्र्याला बिस्किटमधून मिळत असतो आणि त्याच्या पाठीमागे डोपामिन असते. त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपच्या मेसेजला कोणी लाईक केले, यूट्यूबवर कोणी कमेंट केले किंवा इंस्टाच्या आपली पोस्ट लाईक केली तर आपल्याला कोणी अँटिसिपेट केले तर हे डोपामिन वाढते. आणि त्याच उलट कोणी अँटिसिपेट केले नाही, पोस्टला लाईक केले नाही, इमेजला कोणी
कमेंट दिली नाही, यूट्यूबला कोणी कमेंट दिली नाही, तर यामुळे डोपामिन कमी होते अँटिसिपेशन न केल्यामुळे आणि आपल्याला उदासीनता जाणवते. रील्स बघताना, इंस्टाच्या पोस्ट बघताना, यूट्यूबचे व्हिडिओ बघताना, यूट्यूबचे रील्स बघताना हे डोपामिनचा सर्ज होतो. म्हणजे मेंदूमध्ये डोपामिनचा पूर आल्यासारखी स्थिती तयार होते आणि त्यामुळे माणसाला क्षणिक सुखाची अनुभूती होते. जसे की दारू पिल्याने, कोकेन पिल्याने किंवा काही एखादी साखरेची मिठाई खाल्ल्याने डोपामिन वाढते आणि तीच गोष्ट आपल्याला वारंवार हवीशी वाटते. पण ही गोष्ट ठराविक लिमिट वारंवार केली तर मेंदू आपला त्याला यूज टू होतो. म्हणजे जेवढे रील्स बघून पहिले आपले मन भरायचे तेवढे रील्स आता बघून आपले मन भरत नाही. समजा 10 रील्सने आपले मन भरत असेल तर 10 रील्सने मन भरत नाही. पुढच्या वेळेस 20 रील्स लागतात, त्याच्यानंतर 30 रील्स लागतात. अशी ती मेंदूची क्षमता, रील्स बघण्याची क्षमता हळूहळू आपण यूज टू होत चालतो. पहिला एक पेग 90 ml दारू पिल्याने माणसाला आनंद भेटायचा. नंतर तो 180 ml वर जातो, नंतर 200 ml जातो, 250 ml वर जातो, 1 लिटरवर जातो. तर काही त्यांना सकाळ संध्याकाळ दारू पिल्याने सुद्धा मन भरत नाही. असे त्या डोपामिनची स्थिती होऊन जाते. तुम्ही म्हणाल असे का होते? याचे कारण असते या जुनाट सवयीने मेंदूतील ग्रे मॅटरचा आकार म्हणजे मेंदूचा आकार हा हळू कमी होत चाललेला आहे. आणि मेंदूमध्ये एक तराजू असतो, त्याला होमिओस्टॅसिस असे म्हणतात. या तराजूला एका साईडला असते डोपामिन आणि एका साईडला असते अटेन्शन स्पॅन. डोपामिनची रेजिस्टन्स आला तर अटेन्शन कमी होते, एकाग्रता कमी होते. म्हणून आता माणसं हे लॉंग व्हिडिओ किंवा एखादे पुस्तक 1-2 तास बसल्या बघू शकत नाही. माणसाचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललेला आहे आणि माणूस हा युजर न बनता तो प्रॉडक्ट बनत. तुम्ही म्हणाला असे का होते? याचे कारण डोपामिनचा रेजिस्टन्स यायला लागलेला आहे. इन्शुलन्स रेजिस्टन्स सारखं डोपामिनचा रेजिस्टन्स यायला लागलेला आहे. थोड्या रील्सने क्षणिक सुखाचे आनंद मिळण्यासाठी जेवढे डोपामिन लागायचे तर तेवढे डोपामिन प्राप्त करण्यासाठी आपल्याला जास्त रील्स बघावे लागतात. थोड्या क्षणिक सुखाच्या आनंदासाठी जेवढी दारू प्यायला लागायची तेवढे डोपामिन मिळण्यासाठी आता जास्त दारू प्यावं लागते, जास्त कोकेन, जास्त अफवा प्यावं लागते. यामुळे माणूस हा या चीप डोपामिनच्या आहारी गेलेला आहे. तुम्ही या चीप डोपामिनच्या किंवा मोबाईलच्या आहारी गेले आहे हे कसे ओळखाल? समजा तुम्ही एकटे बसलेले आहे आणि हळूवार तुमचा हात हा वारंवार खिशाकडे जातो आहे. तुम्हाला एकटे बसवत नाही आणि वारंवार मोबाईल बघण्याची इच्छा होते. तर आता समजा तुम्ही त्या चीप डोपामिनच्या आहारी गेलेले आहे. झोपेतून उठताच तुम्ही मोबाईल चेक करत आहात किंवा मोबाईल भेटत नाही आहे आणि तुम्हाला धडधड होते, चिंता वाटते. आपला मोबाईल कुठे गेला याची तुम्हाला वारंवार आठवण येते. मोबाईलमुळे तुमचा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा दिवसाचा जास्त वेळ हा मोबाईलमध्ये जात असेल आणि त्यानंतर तुम्हाला गिल्टी फील होत असेल तर तुम्ही त्या चीप डोपामिनच्या आहारी गेले आहेत असे समजावे. जेवण करताना, काही स्त्रिया भांडे धुताना, काही स्त्रिया स्वयंपाक करताना मोबाईल बघत असाल किंवा मोबाईलमुळे तुमच्या नातेसंबंधात अडचणी येत असतील, घरात वारंवार भांडणं होत असतील, मोबाईलवर तुम्हाला कोणी तुमचे जिवलग मित्र किंवा घरचे लोक हे वारंवार टोकत असतील, बोलत असतील, जास्त मोबाईल बघू नको असे म्हणत असतील तर समजावे की तुम्ही त्या मोबाईलच्या चीप डोपामिनच्या आहारी गेलेले आहे. काही जण वारंवार प्रयत्न करतात मोबाईलच्या आहारी न जाण्याचे पण ते विफल होत असतील तर असे समजावे की तुम्ही त्या डोपामिनच्या आहारी गेलेले आहे. माझा एक पेशंट होतं, ते त्याच्या मुलीविषयी सांगत होते. ती नात होती की तिला जेव्हा मोबाईल बघितल्याशिवाय जेवणच जात नाही. ती काय करायची, ती 4 वर्षाची नात होती. तिच्या तोंडात घास टाकायची, मोबाईल लावून द्यायची आणि गालावर टिचकी मारायची. ती गालावर टिचकी मारल्यावरच ती घास गिळायची. इतकी ती मोबाईलच्या आहारी गेलेली होती. आणि असे वारंवार लहान मुले पासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे सगळे मोबाईलच्या या चीप डोपामिनच्या आहारी गेलेले आहे.
आणि या चिप डोपामिनच्या आहारी गेल्यामुळे काय घडत आहे, तर एक काय येत आहे जेव्हा आपण चिप डोपामिनच्या आहारी जातो आणि त्यानंतर आपल्याला एक उदासीनता जाणवते, आपली काम करण्याची इच्छा कमी होते, आपल्याला चांगले वाटत नाही, वारंवार नैराश्य येते, जास्त वेळ बसून राहिल्यामुळे आपले वजन वाढत चालते आणि नुसत्या क्षणिक सुखाच्या आनंदाच्या पाठीमागे लागल्यामुळे पूर्ण दिवसाचा वेळ निघून जातो आणि मेंदूमुळे आणि त्या गोष्टींमुळे मेंदूत डोपामिनची मात्रा ही वाढत जाते आणि इतर हार्मोन हे कमी होतात. त्यामुळे डिप्रेशन येणे, नैराश्य येणे, स्वतःवरती कॉन्फिडन्स नसणे, या गोष्टी आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद न वाटणे, परत नातेसंबंधात आनंद न वाटणे, कोणत्याही ठिकाणी चार चौघात गेलं तर तिथे बोलावे न वाटणे, मोबाईल काढून बसावे वाटणे, सोशलनेस हा वारंवार कमी होत चाललेला आहे. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे लहान मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. वारंवार मोबाईल बघितल्यामुळे लहान मुलंही पुस्तकं वाचत नाही आणि त्यांचं पाढेपाठ होत नाही, त्यांचा अटेन्शन स्पॅन हा कमी झालेला आहे. फळ्यावरती एकच गोष्ट ती अर्धा तास गुरुजींचं ऐकून घेऊ शकत नाही, त्यांचा अटेन्शन स्पॅन हा भयंकर कमी झालेला आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. मागे सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे तो कुत्रा त्या बिस्किटसाठी तो त्या लूपमध्ये अटकलेला होता, तसे आपण या डोपामिनच्या लूपमध्ये अटकलेलो आहे. आपल्याला डोपामिन डिटॉक्स करायचे आहे. डोपामिन डिटॉक्स कसे करायचे? साधं आहे. जे ॲपची आपल्याला गरज नाही, जसे फेसबुक, इंस्टाग्राम, या ॲप डिलीट करा किंवा यांचे वारंवार येणारे नोटिफिकेशन बंद करा आणि कष्टाचे डोपामिन म्हणजे जे प्युअर गोल्डसारखे जे प्युअर डोपामिन असतं ते मिळवा. प्युअर डोपामिन कशातून मिळते? तर ते पुस्तक वाचण्यातून, गाणे गाण्यातून, शास्त्रीय संगीत शिकण्यातून, इन्स्ट्रुमेंट शिकण्यातून किंवा मोठे पुस्तक, नाटक बघण्यातून हे कष्टाचे डोपामिन मिळते. वारंवार फिरायला गेल्यावर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेल्यावर, चिमण्यांचा आवाज ऐकल्यावरती सुद्धा हे डोपामिन मिळते. एकटे बसले आहात आणि बोर होत असाल तर आणखी बोर व्हा, मोबाईल बघू नका. एकटे बोर होत असताना पुस्तक वाचणे, गाणे ऐकणे, फिरणे, सायकलिंग करणे हे सुद्धा प्युअर डोपामिन वाढवण्यास मदत करते. आणि आठवड्यातील एक दिवस हा असा ठेवा की ज्या दिवशी मोबाईल बघू नका. त्याला सुट्टीच्या दिवशी हा मोबाईल डिटॉक्स डे म्हणून पाळा. सहन करा आणि कंटाळा येऊ द्या. बोर होत असल्यास मित्रांमध्ये गप्पा मारायला जा किंवा फिरायला जा, परिवाराशी गप्पा मारा. डोपामिन वाढवण्यासाठी काही आहार पदार्थ उपयोगी असतात. ते टायरोसिनयुक्त पदार्थ असतात. उदाहरणार्थ बदाम, ॲव्होकाडो, केळी, अंडी, तीळ यांनी सुद्धा डोपामिन वाढते. व्यायाम केल्याने, मसल स्ट्रेंथिंगचे व्यायाम केल्याने डोपामिन वाढते. 7 ते 9 तासाची झोप घेतल्याने डोपामिन वाढते. ध्यानधारणाने व सूर्यप्रकाशात गेल्याने सुद्धा डोपामिन वाढते. त्यामुळे मेंदूला आराम द्या आणि स्वतःचे मालक स्वतः बना, प्रॉडक्ट बनवू नका. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः.